मित्रांनो, काही लोक एखादी गोष्ट फक्त एकदाच वाचतात किंवा ऐकतात आणि ती त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहते. तर दुसरीकडे आपण एखादी महत्त्वाची गोष्ट, पत्ता किंवा अगदी चावी कुठे ठेवली हे सुद्धा काही मिनिटांमध्ये विसरून जातो. यामागे उपजत बुद्धी नसून तुमच्या मेंदूला मिळणारे अंतर्गत पोषण कारणीभूत असते. आपला मेंदू हा 24 तास काम करणारा एक महाकाय सुपर कम्प्युटर आहे, जो आपल्या झोपल्यानंतरही बंद होत नाही. उलट जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा मेंदू दिवसभरातील माहिती गोळा करत असतो, निरुपयोगी आठवणी बाहेर टाकतो आणि महत्त्वाच्या गोष्टी परमनंट मेमरीमध्ये सेव्ह करत असतो. जर ह्या रात्रीच्या वेळेला मेंदूला योग्य इंधन मिळालं तर त्याची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती कैक पटीने वाढू शकते. आज आरोग्य बीट्सच्या ह्या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा 5 शक्तिशाली आणि नैसर्गिक पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, जे रात्री झोपण्यापूर्वी खाल्ल्याने तुमचा मेंदू झोपेतच तीव्र गतीने काम करू लागेल आणि तुमची स्मरणशक्ती अफाट बनेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगण्यात आलेला पदार्थ तुमच्या मेंदूसाठी अमृत ठरणार आहे. दिवसभर काम केल्यानंतर किंवा अभ्यास करून थकून आपण झोपतो तेव्हा आपल्याला वाटतं की आता शरीरासोबत मेंदूही पूर्णपणे विश्रांती घेत असेल. पण प्रत्यक्षात विज्ञान ह्याच्या अगदी उलट सांगते. आपण गाढ झोपेत गेल्यानंतर मेंदूतील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया सुरू होतात. दिवसभरामध्ये आपण जे काही नवीन शिकलो, वाचलं, ऐकलं किंवा अनुभवलेलं असतं त्याची छाननी करून मेंदू आवश्यक माहिती दीर्घ काळासाठी साठवण्याचं काम करतो. या प्रक्रियेमध्ये विशेषतः हिपोकॅम्पस हा भाग महत्त्वाची भूमिका बजावतो. विज्ञानामध्ये याला मेमरी कन्सोलिडेशन असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी दिवसभर अभ्यास करतो, पण रात्री जर त्याची झोप अपुरी राहिली किंवा शरीराला योग्य पोषण मिळालं नाही तर दुसऱ्या दिवशी त्याला शिकलेला धडा सहज आठवत नाही. म्हणजे चांगली स्मरणशक्ती ही केवळ अभ्यासावर नाही तर रात्री मेंदूला मिळणाऱ्या विश्रांती आणि पोषणावरही तितकीच अवलंबून असते. रात्री झोपेच्या काळामध्ये मेंदू स्वतःची देखभाल करण्याचं आणि पेशींमधील संपर्क अधिक मजबूत करण्याचं काम करत असतो. यावेळी मेंदूला अँटीऑक्सिडंट्स, आवश्यक अॅमिनो ऍसिड्स, ओमेगा 3 सारखी निरोगी चरबी आणि इतर पोषक घटकांची गरज असते. हे घटक मेंदूतील पेशींना संरक्षण देतात आणि न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजेच नवीन गोष्टी शिकण्याची, समजून घेण्याची आणि दीर्घकाळ लक्षात ठेवण्याची क्षमता टिकवून ठेवण्यास मदत करतात. पण जर रात्री उशिरा तळलेले, अतिगोड किंवा जड पदार्थ खाल्ले तर शरीराची ऊर्जा ते अन्न पचवण्यातच खर्च होते. परिणामी मेंदूच्या नैसर्गिक दुरुस्तीच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच अनेकांना सकाळी उठल्यानंतर डोके जड वाटणे, लक्ष केंद्रित न होणे किंवा छोट्या छोट्या गोष्टी विसरण्याचा अनुभव येतो. हे अनेकदा चुकीच्या रात्रीच्या आहाराशी आणि अपुऱ्या झोपेशी संबंधित असू शकते. मित्रांनो, ह्याच कारणामुळे आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र दोन्ही रात्री हलका, पौष्टिक आणि सहज पचणारा आहार घेण्याचा सल्ला देतात. योग्य रात्रीचा आहार शरीराला आराम देण्याबरोबरच मध्यवर्ती मज्जासंस्थेलाही शांत ठेवतो, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि मेंदूला त्याचे महत्त्वाचे काम अखंडपणे करता येते. मित्रांनो, हे देखील समजून घेणे महत्त्वाचे आहे की कोणताही एक पदार्थ खाल्ल्याने दुसऱ्या दिवशी स्मरणशक्ती चमत्कारिकरित्या वाढत नाही. परंतु योग्य पोषक तत्वांनी भरलेले पदार्थ नियमितपणे आहारात घेतल्यास कालांतराने मेंदूच्या पेशींना आवश्यक पोषण मिळतं आणि विचारशक्ती, आकलन क्षमता तसेच स्मरणशक्ती अधिक चांगली राहण्यास मदत होते. म्हणूनच आज आपण असे 5 वैज्ञानिकदृष्ट्या पोषण मूल्य असलेले पदार्थ पाहणार आहोत, जे झोपण्यापूर्वी योग्य प्रमाणात खाल्ल्यास तुमच्या मेंदूच्या आरोग्याला नैसर्गिकरित्या आधार देऊ शकतात. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं नाव पटकन आठवत नसेल, मोबाईल कुठे ठेवला हे वारंवार विसरत असाल किंवा अभ्यास केलेल्या गोष्टी दुसऱ्या दिवशी डोक्यातून निघून जात असतील तर त्यामागे फक्त वाढतं वयच कारणीभूत असतं असं नाही. अनेकदा मेंदूला योग्य पोषण मिळत नसल्यामुळेही स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते. अशा वेळी अक्रोड आणि बदाम हे 2 साधे पदार्थ मेंदूसाठी नैसर्गिक टॉनिक सारखे काम करतात. अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, पॉलिफेनॉल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मेंदूतील पेशींना होणारा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात. तर मित्रांनो, बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स असतात, जे मेंदूच्या पेशींचे संरक्षण करतात आणि त्यांच्यातील संदेशवहन अधिक सुरळीत बनवतात. म्हणूनच अनेक तज्ज्ञ नियमितपणे ड्रायफ्रुट्सचा मर्यादित प्रमाणात आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. रात्री झोपण्यापूर्वी 2 भिजवलेले अक्रोड आणि 3 ते 4 भिजवलेले बदाम खाण्याची सवय लावल्यास झोपेच्या वेळी मेंदूला आवश्यक पोषण सातत्याने मिळू शकते. कारण याच काळात मेंदू दिवसभरात शिकलेल्या माहितीची मांडणी करतो, नवीन न्यूरॉन्समधील संपर्क मजबूत करतो आणि आठवणी दीर्घकाळासाठी साठवण्याचं काम करतो. अशा वेळी ह्या ड्रायफ्रुट्स मधील निरोगी चरबी आणि अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या पेशींना आवश्यक आधार देतात.
यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, विचारांची स्पष्टता आणि नवीन गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता दीर्घकाळ चांगली राहण्यास मदत होते. विशेषतः सतत मानसिक काम करणारे विद्यार्थी, शिक्षक, ऑफिसमध्ये संगणकावर काम करणारे कर्मचारी किंवा ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी हा एक अतिशय उपयुक्त आहाराचा भाग ठरू शकतो. मित्रांनो, आपण अनेकदा लक्षात घेतलं असेल की ज्या दिवशी ताण जास्त असतो त्या दिवशी अगदी साध्या गोष्टीही आठवत नाही किंवा काही मिनिटांपूर्वी आपण काय बोललो होतो हेही विसरायला होतं. याचं कारण म्हणजे मानसिक तणावाचा थेट परिणाम मेंदूच्या स्मरणशक्तीवर होत असतो. अशा परिस्थितीमध्ये आयुर्वेदामध्ये अनेक वर्षांपासून वापरला जाणारा अश्वगंधा हा एक महत्त्वाचा औषधी घटक मानला जातो. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात पाव ते अर्धा चमचा अश्वगंधा पावडर मिसळून घेतल्यास शरीराला आराम मिळण्यास मदत होते. दुधामध्ये असलेले ट्रिप्टोफॅन हे अमिनो ऍसिड शरीरामध्ये मेलाटोनिन तयार होण्यासाठी मदत करते, ज्यामुळे झोप अधिक शांत आणि गाढ लागते. अश्वगंधा हे एक प्रसिद्ध ॲडॉप्टोजेन मानले जाते, म्हणजेच ते शरीराला मानसिक तणावाशी जुळवून घेण्यास मदत करू शकते. काही संशोधनांनुसार ते शरीरातील कॉर्टिसॉल या तणावाशी संबंधित हार्मोनची पातळी कमी करण्यास सहाय्यक ठरू शकते. मित्रांनो, जेव्हा तणाव कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते तेव्हा मेंदूला रात्री आठवणी व्यवस्थित साठवण्याचे आणि पेशींची दुरुस्ती करण्याचे काम अधिक प्रभावीपणे करता येते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मन अधिक शांत राहते, विचार स्पष्ट होतात आणि नवीन माहिती समजून घेण्याची क्षमता सुधारण्यासाठी मदत मिळते. म्हणूनच चांगली झोप ही स्मरणशक्तीसाठी कोणत्याही औषधाइतकीच महत्त्वाची मानली जाते. मित्रांनो, आपला मेंदू हा असा बॉडी पार्ट आहे ज्याला सतत ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा होत राहणे अत्यंत आवश्यक असते. जर रक्ताभिसरण योग्य नसेल किंवा शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर त्याचा परिणाम मानसिक ऊर्जा, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि स्मरणशक्तीवरही होऊ शकतो. अशा वेळी भिजवलेले काळे मनुके आणि केशर हे 2 नैसर्गिक पदार्थ उपयुक्त ठरू शकतात. काळ्या मनुक्यांमध्ये लोह, पोटॅशियम आणि विविध खनिजे असतात जी शरीरातील रक्त निर्मितीला मदत करतात. तर केशरमध्ये क्रोसिन आणि क्रोसेटिन सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेंदूच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पासून संरक्षण देण्यास मदत करतात. या दोन्ही पदार्थांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास मेंदूला आवश्यक पोषण मिळण्यास चांगला आधार मिळू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी 5 ते 6 भिजवलेले काळे मनुके खाणे किंवा कोमट दुधामध्ये केशरचे 2 धागे टाकून पिणे ही एक सोपी आणि पौष्टिक सवय आहे. रात्री शरीर विश्रांती घेत असताना या पदार्थांतील पोषक घटकांचे शोषण होऊन शरीराच्या विविध भागांना त्यांचा लाभ मिळतो. सुधारलेले रक्ताभिसरण आणि अँटीऑक्सिडंट्सची साथ यामुळे मेंदूच्या पेशींना संरक्षण मिळण्यास मदत होते. ह्याचा परिणाम म्हणून मानसिक थकवा कमी होणे, लक्ष केंद्रित करणे सोपे होणे आणि दीर्घकाळ मेंदूचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होऊ शकते. हे 5 पदार्थ आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असले तरी त्यांचे सेवन करताना काही महत्त्वाची सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सर्वात आधी बदाम आणि अक्रोड नेहमी पाण्यात भिजवूनच खावे, कारण सुक्या ड्रायफ्रुट्स मध्ये असणारे फायटेट्स आणि टॅनिन्स पचनास जड असतात आणि भिजवल्यामुळे त्यांचे पोषक घटक शरीर सहज शोषून घेऊ शकते. मित्रांनो, अश्वगंधा हे एक प्रभावी औषध असल्याने त्याचे प्रमाण नेहमी मर्यादित म्हणजेच पाव ते अर्धा चमचा असे असावे आणि सलग 2 ते 3 महिने सेवन केल्यानंतर काही आठवड्यांचा गॅप घ्यावा. तसेच गर्भवती महिला, स्तनदा माता किंवा थायरॉइड आणि ऑटोइम्युन आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अश्वगंधा घेऊ नये. तसंच मित्रांनो, केशरची प्रकृती अत्यंत उष्ण असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्याचे प्रमाण अगदी कमी म्हणजेच 1 ते 2 धागे ठेवावे, कारण अतिप्रमाणामुळे शरीरात उष्णता वाढून उष्णतेचे विकार किंवा अपचन होऊ शकते. काळ्या मनुक्यांमध्ये नैसर्गिक शर्करा जास्त असते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेची पातळी लक्षात घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे. शेवटी हे सर्व पदार्थ रात्री झोपण्याच्या किमान 30 ते 45 मिनिटे आधी घ्यावे, जेणेकरून रात्री अपचन किंवा पोट फुगण्याची समस्या होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही आधीच कोणत्याही आजारासाठी विशिष्ट वैद्यकीय उपचार किंवा औषधे घेत असाल तर तुमच्या आहारामध्ये हे बदल करण्यापूर्वी एकदा तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. या पदार्थांचे नियमित सेवन केल्यावर शरीरामध्ये आणि मेंदूमध्ये नेमके काय बदलते ह्याच्या मागे एक अत्यंत महत्त्वाचा विज्ञानाचा नियम कार्यरत असतो. जेव्हा तुम्ही हे पोषक पदार्थ तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करता तेव्हा मेंदूमध्ये BDNF म्हणजेच ब्रेन डिराइव्हड न्यूरोट्रॉपिक फॅक्टर नावाच्या एका विशिष्ट प्रोटीनच्या निर्मितीला चालना मिळते. हे प्रोटीन मेंदूच्या नवीन पेशी निर्माण करण्यासाठी, जुन्या पेशींची दुरुस्ती करण्यासाठी आणि 2 पेशींमधील दुवा मजबूत करण्यासाठी निसर्गाचे एक वरदान मानले जाते.
ज्या लोकांच्या मेंदूमध्ये ह्या BDNF प्रोटीनची पातळी योग्य असते त्यांची तर्कशक्ती, शिकण्याची गती आणि नवीन गोष्टी आत्मसात करण्याची क्षमता इतरांपेक्षा खूप चांगली असते. स्मरणशक्ती वाढवणे किंवा मेंदू तीक्ष्ण करणे ही एका रात्रीमध्ये होणारी कोणतीही जादू किंवा चमत्कार नाही, तर तो सातत्यपूर्ण योग्य पोषणाचा परिणाम असतो. हे पदार्थ थेट तुमची स्मरणशक्ती वाढवत नाही, तर ते मेंदूची अंतर्गत रचना म्हणजेच ब्रेन आर्किटेक्चर मजबूत करतात, ज्यामुळे तुम्ही जेव्हा अभ्यास करता किंवा मग नवीन माहिती वाचता तेव्हा तुमचा मेंदू ती माहिती दीर्घकाळासाठी साठवून ठेवण्यास सक्षम बनतो. म्हणूनच कोणत्याही खोट्या दाव्यांना बळी न पडता हे वैज्ञानिक सत्य समजून घेणे गरजेचे आहे की योग्य पोषण आणि मेंदूची कार्यक्षमता यांचा खूप जुना आणि घट्ट संबंध आहे. मित्रांनो, हा संपूर्ण फायदा मिळवण्यासाठी काही छोट्या गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच आवश्यक आहे. हे पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी साधारणतः अर्ध्या तासाचा गॅप ठेवावा, जेणेकरून शरीराला ते पचवणे सोपे जाईल. तसेच हे पदार्थ तुमच्या शरीराची क्षमता आणि प्रकृती लक्षात घेऊन योग्य प्रमाणातच खावे, कारण अतिप्रमाणात सेवन केल्याने शरीरामध्ये उष्णता वाढू शकते. विज्ञान आणि आयुर्वेद ह्या दोन्हींचा सुवर्ण मध्य साधून जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये हे बदल केले तर मेंदूला त्याचा सकारात्मक फायदा नक्कीच मिळतो. मित्रांनो, केवळ योग्य पदार्थ खाऊन मेंदू पूर्णपणे तीक्ष्ण होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये काही महत्त्वाचे नियम लागू करत नाही. पहिला आणि सर्वात कडक नियम म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपची स्क्रीन पाहणे पूर्णपणे बंद केले पाहिजे. स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश म्हणजेच ब्ल्यू लाईट आपल्या मेंदूला संभ्रमात टाकतो आणि शरीराला असं वाटतं की अजूनही बाहेर दिवसच आहे, ज्यामुळे मेलॅटोनिन हार्मोन तयार होणे थांबते. परिणामी आपल्याला गाढ झोप येत नाही आणि आपण खाल्लेल्या चांगल्या अन्नाचा मेंदूला मिळणारा नैसर्गिक फायदा खूप कमी होतो. दुसरा नियम म्हणजे रात्रीच्या वेळी किमान 7 ते 8 तासांची सलग आणि शांत झोप घेणे अत्यंत अनिवार्य आहे. जर तुम्ही रात्री योग्य पोषक पदार्थ खाल्ले पण केवळ 4 ते 5 तासांची झोप घेतली तर मेंदूला मेमरी कन्सोलिडेशन म्हणजेच माहितीची वर्गवारी करण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये कितीही अभ्यास केला किंवा वाचन केलं तरी मेंदू थकलेला असल्यामुळे ती माहिती सकाळी योग्य वेळी आठवत नाही. त्यामुळे योग्य आहारासोबतच पुरेशी आणि गाढ झोप ही मेंदूला तीक्ष्ण ठेवण्यासाठी पहिली आणि सर्वात मोठी पायरी आहे. तिसरा आणि अंतिम नियम म्हणजे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मेंदूला सतत नवीन आव्हाने देणे आणि सक्रिय ठेवणे गरजेचे आहे. केवळ आहारावरच अवलंबून न राहता रोज काहीतरी नवीन शिकणे, पुस्तकांचे वाचन करणे आणि नियमित ध्यान म्हणजेच मेडिटेशन करणे ह्यामुळे मेंदूचे न्यूरॉन सक्रिय राहतात. जेव्हा तुम्ही आरोग्य बीट्सच्या ह्या वैज्ञानिक टिप्स आणि आहाराचे नियम आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सलग काही आठवडे पाळाल तेव्हा तुम्हाला स्वतःच्या एकाग्रतेत, विचारांच्या स्पष्टतेत आणि स्मरणशक्तीमध्ये एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल नक्कीच जाणवेल. तर मित्रांनो, आज रात्रीपासूनच कोणत्याही चमत्काराची अपेक्षा न ठेवता विज्ञानावर विश्वास ठेवून ह्या पोषक पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करा आणि आपल्या मेंदूला नैसर्गिकरित्या निरोगी बनवा. मित्रांनो, तुम्हाला ही शास्त्रीय आणि 100% सत्य माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि विशेषतः विद्यार्थ्यांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्याचा फायदा होईल. मित्रांनो, भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.